अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत वडगाव निंबाळकर ग्राम व नागरी विकास अभियान अंतर्गत भव्य दिव्य श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी मिरवणूक व साप्ताहिक आरती केंद्र वडगाव निंबाळकर प्रथम वर्धापन दिनानिमित्त वडगाव निंबाळकर येथे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले होते। यावेळी स्वामी सेवेकऱ्यांनी अनेकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। सकाळी 8च्या सुमारास गोपाळ आरती घेण्यात आली। यानंतर स्वामी चरित्र व सारामृत पाठन करण्यात आले। तसेच 10 वाजता नैवेद्य आरती करण्यात आली। तसेच 11च्या सुमारास मार्गदर्शन व प्रश्न उत्तरे यांची सेवा करण्यात आली। 1 वाजता मांदियाळी तसेच 2:30 वाजता गाव प्रदक्षिणा व पालखी सोहळा काढण्यात आला। यानंतर संध्याकाळी 6 वाजता महानैवेद्य व आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम श्री संत सावतामाळी महाराज मंदिर वडगाव निंबाळकर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता। ग्राम प्रदक्षिणा व पालखी सोहळ्यानिमित्त वडगावमधील अनेक सेवेकरी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात व आनंदात या ठिकाणी पालखी सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी अनेक ग्रामस्थांनी या ठिकाणी पालखी सोहळ्याचे प्रदर्शन घेण्यात आले। तसेच यावेळी फुगडी व टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये या ठिकाणी महिलांनी आनंद घेतला। अतिशय आनंदात उत्साहात या ठिकाणी या स्वामी सेवेकरांनी या कार्यक्रम आयोजित केलेला उत्साहात पार पाडला। चला ना आओ चला
नववीतली मुलं त्याच्या पलीकडे TC कॉलेजला परत 2-3 मुलांवरती तलवार आहेत. त्या 2-3 आपल्या बारामती तालुक्यातलं सांगतो मी, फार बाहेरचं सांगत नाही. आणि म्हणून त्या मुलांमध्ये तुमचा मुलगा असा जाऊ द्या की त्याने परिसराचं काम केलं पाहिजे. कडेला लोखंड असू द्या. आणि ताईने सांगितल्याप्रमाणे तुम्हालाच सगळ्यात महत्वाचं इतकं परफेक्ट व्हायचं बरं का. तुमच्या चेहऱ्यावर जर ते तेज नाही दिसलं, रडगाणं नाही दिसलं, तुम्ही नवीन सेवेकरी ग्रामाबँक मधून जोडायला गेले, लोक म्हणतील भाई भास्कर तुझं आधी बघ घरातलं नंतर आम्हाला शिकव. त्याच्यामुळं तुमची आचारसंहिता सांभाळून तुमची नित्यसेवा सांभाळा. आमची सुद्धा चुकते कधी कधी नित्यसेवा, पण आमचं ग्रामआयकन सुरू असतं. त्याच्यामुळे काय हरकत नाही. हे तर मार्गदर्शन करायला म्हणलं तरी नित्यसेवा, नाहीतर आमचे पाय तर कापतात. वास्तू बघायला जे जातात ते नित्यसेवा न करता जर वास्तू बघायला गेले तर 3 दिवस ऍडमिट दवाखान्यात होतात. ही वास्तू त्यांना हे करते. म्हणजे फार जबरदस्त अनुभव आहे. आणि हा मार्ग इतका सुंदर आहे आणि विनामूल्य आहे. त्याच्यामुळे कदाचित म्हणजे आमची आता तेच चर्चा झाली की कदाचित किंमत नसते, फक्ताला किंमत नसते म्हणतात ना. तेच जर आम्ही सांगितलं मी इथे 1001 रुपये घेईल बरं का बोलण्याचे, की लोक जरा बदल वगैरे आवरून बसतात, काहीतरी छान बोलणार आहे बरं का वेगळं काय नाही. ते पण तेच सांगतात, ते पण तेच सांगतात. निवृत्ती महाराज येऊन तुम्हाला काय सांगतात, तुम्ही कीर्तन बघता, सगळं समाज प्रबोधन ते सांगतात. 10 वर्षापूर्वी मी जे सांगितलं होतं ते करायला आज इथे लागूच आहे. मग तुमच्या मुलींचे प्रश्न असतील. मुळातच हे तुमचा गर्भसंस्कार, तुमचा बालसंस्कारला वेळ कधी येते जेव्हा गर्भसंस्कार व्यवस्थित होत नाही. आणि गर्भसंस्कार व्यवस्थित झाला, बालसंस्कार आपोआपच ते मुलं होतात. बालसंस्कार व्यवस्थित झाले की युवा प्रबोधन व्यवस्थित होतं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती मुलं लाल देवाची गाडी. आता त्यांनी एकच लाल देवाची गाडी सांगितली, दुसरी लाल देवाची गाडी सांगतो. जर इथं बालसंस्कार वर्गाला नाही आलं, पोलिसांची पण लाल देवाची गाडी असते बरोबर ना. तेच पोरं पोलिसांच्या गाडीत कार्यक्रम फिटच एकदम फिट कार्यक्रम बरोबर ना. आता कोणत्या लाल देवाच्या गाडीत नाही तुम्ही सांगितलं नाही, ते तुमचं फक्त जोडून बोलतो. तुम्हाला 2 लाल देवाच्या गाड्या असतात. कशात आपली पोरं बसली पाहिजे हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती म्हणण्यापेक्षा आपल्या मार्गाचा आदेश म्हणा माऊलींचा, की अगोदर कार्यसेवेकरी तुम्ही जेवढे असतील तुम्ही तुमची मुलं आणा. तुमची पोरं रस्त्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याचं पोरं बोलवायला गेला, चला मला काहीतरी सेवा पदरात पाडायची, ते म्हणते तुझं कुठं बोंबलं भेटतंय ते बघत मग आमच्या बोला. आधी आपली मुलं आणा, त्यांच्यात प्रगती दिसू दे हळूहळू. आणि अट्टहास अजिबात करायचं नाही. ग्रामाला तुम्ही फक्त पोस्टमनचं काम करायचं, पत्र टाकायचं की बाबा या तिथं या, महाराजांचा आदेश. कुणालाही तर आणायचं त्या उमऱ्याच्या बाहेर. पोरं ताईंनी विनंती केली, बाहेर पोरं आहे किती वृद्ध माणसं असतील, काही गाडीत बसली ऐकते, ताकद नाही गेटच्या आतमध्ये यायची. महाराजांच्या इच्छेशिवाय ताकद नाही. महाराजांच्या इच्छेशिवाय इथं यायची कोणाची ताकद नाही. आज 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल, तुम्ही सगळ्यांना भाग्यवान अशी पाठ तोपतायची की महाराज वा आपलं काहीतरी आहे बाबा. ते तुम्ही एवढे जण गावाला पुरून उरचा म्हणजे काय कष्ट खोचून की पदर बांधून भांडायला जायचं नाही. तुम्ही त्या पद्धतीने आपापला एरिया घ्यायचा.